माय माऊली नमस्कार. त्रिवेणी ओवी जागर उपक्रमात आयुर्वेद जागरमध्ये आपण आयुर्वेदातील नित्य औषधी उपयुक्त जष्टमध पदार्थाचे दैनंदिन जीवनात महत्त्व अभिवाचनातनं समजून घेऊया. चला तर सुरुवात करूया. जष्टमध आपल्यासाठी काय गुणकारी? जष्टमध ही एक वर्षभर फुलणारी झुडूप वर्गातील वनस्पती असून मुळे पिवळसर रंगाची तर फुले जांभळ्यात रंगाची असतात. चवीला गोड असते, तो मामा सगळ्यांना माहीतच आहे. तसेच जष्टमध रक्तशुद्धीकारक, लघवी साफ करणारी, सौम्य रेचक होय. जष्टमधचे चव कशी तर गोड. गुणदोष काय? थंड, स्निग्ध, त्रिदोष नाशक असून बलदायक, धातुवर्धक होय. आता जष्टमध काय काय उपयोगाला आहेत आपल्यासाठी? चला तर बघूया. क्षयविकारात जष्टमधाचे चूर्ण, खडीसाखर, ताजे लोणी यासह घेतात. दम्याच्या अटकमध्ये रोग्यास नारायण तेल जष्टमधाच्या काड्यात मिसळून दिल्यास आराम पडतो. कुठलाही प्रकारचा दाह म्हणजे नागिन, हातपायाच्या भेगा, जळवात, केस गळणे सर्व विकारात जष्टमधाचे तेल बाहेरून लावतात. जष्टमधाची पावडर पोटात घेणे उपयोगी पडते. जष्टमध डोळ्यासाठी हितकार होय. उष्णतेने डोळे लाल झाल्यास जष्टमध पाण्यात उगाळून डोळ्यावर लावतात. लहान मुलांमधील कफासंबंधी विकार जर असतील तर जष्टमधची पावडर दुधातून दीर्घकाळपर्यंत दिल्यास आराम पडतो. त्याची बौद्धिक वाढ उत्तम होते. जष्टमध उगाळून गरम करून सूज आलेल्या भागावर लावल्यास सूज उतरते. जष्टमधाची पावडर दूध खडीसाखरेबरोबर घेतल्यास लघवीची जळजळ कमी होते. शरीरातील ताकद वाढविण्यासाठी जष्टमध चूर्ण मध तुपातून दिवसातून 2दा घ्या. रक्ती मूळव्याधीत जष्टमध चूर्ण चमचाभर रात्री गरम पाण्याबरोबर घेतल्यास शौचात साफ होऊन रक्त पडण्याचे थांबते. जष्टमधाचे चूर्ण गूळ यांच्या मिश्रणाच्या छोट्या छोट्या गोळ्या करून तोंडात ठेवल्याने आवाज सुटतो. जर तुम्हाला खोकला झाला असेल तर जष्टमधाची कांडी चघळत जर राहिले तर आराम खोकल्याला पडतोय नक्की. तसं हे जष्टमध आपल्याला किती उपयुक्त हे आपण आता बघितले. जर तुम्हाला आवडलं असेल तर प्रतिक्रिया लिहायला विसरू नका.